नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. शिवभाऊ एकटे नाहीत, ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार असून त्यांच्या पाठीशी संपूर्ण भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळेच ते चंदगडसाठी झपाट्यानं आणि प्रभावीपणे काम करत आहेत. आता तुम्ही त्यांना साथ दिली तर विकासाची गंगा तुमच्या गावापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी व्यक्त केला. चंदगड तालुक्यातील हलकर्णी आणि कोवाडीत आयोजित प्रचार सभांमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी मोठ्या संख्येने महिला, युवक आणि भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. चित्राताई वाघ पुढे म्हणाल्या की आमदार शिवाजीराव पाटील हे चंदगडच्या खऱ्या अर्थाने विकास करू शकतात. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि लाडकी बहीण योजनेसाठी ते अविरत काम करतायत. त्यांच्या पोटात जे आहे ते चोटात असतं, त्यामुळे ते प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे काम करतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उमेदवार स्वरा बल्लाळ, कमल पाटील आणि निर्मला गवस यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड तालुक्यात आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. चंदगडमध्ये शाश्वत विकासाची भक्कम सुरुवात झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग, हलकर्णी MIDC मध्ये 3 मोठ्या कंपन्यांचं आगमन, आयुष्यमान हॉस्पिटल तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीनं पहिल्याच वर्षात सुमारे 3000 कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रात भाजप, राज्यात भाजप आहे. आता जिल्ह्यातही भाजपची सत्ता आणणं गरजेचं आहे. विकास नक्की काय असतो हे दाखवून देण्यासाठी फक्त तुमची साथ हवी आहे, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. दरम्यान सचिन बल्लाळ यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी काही नौका नाही, सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशा प्रशासकीय आणि राजकीय अनुभव मला आहे. काम कसं करायचं आणि विकासासाठी निधी कसा आणायचा याची मला पुरेपूर जाण आहे. त्यामुळेच अडकूर मतदारसंघ विकसित करण्यात यश आलं, असं ते म्हणाले. तुडिया मतदारसंघात पर्यटन विकासाची मोठी संधी असून त्यातून रोजगार निर्मिती शक्य असल्याचं सांगत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वरा बल्लाळ यांच्या माध्यमातून तुडिया मतदारसंघाचा शाश्वत विकास मॉडेल उभं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रचार सभेला माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, शांताराम पाटील, दीपक पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, नामदेव पाटील, संजय पाटील, चांदेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.